नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बालक अकॅडमी. आताच 2 एप्रिलला एसबीआय क्लरिकल मेन्स हॉल तिकीट आलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने जे काही एसबीआय क्लरिकल मेन्स आहे ही 10 आणि 12 एप्रिलला होणार आहे. ओके, मे बी हे जे काही क्लरिकल मेन्स आहे, एसबीआय क्लरिकल मेन्स आहे ही 4 शिफ्ट मध्ये आहे. इफ आय एम नॉट रॉंग. ओके, 4 शिफ्ट मध्ये होणार आहे. तर सगळ्यात महत्वाचं याच्यावरून हे समजतं की मेन्सला भरपूर लोक क्वालिफाय झालेले आहेत. मग तुम्ही म्हणसाल की बाबा मेन्सला भरपूर लोक क्वालिफाय झालेले आहेत तर आपला चान्स असेल का? तर ऑब्व्हियसली असणार. एकतर मेन्सला एकतर जे काही एसबीआय क्लरिकल मेन्सचे जे काही सीट्स आहेत ते जास्त आहेत. ओके, लगभग 12-13 हजार आहेत. सो मग त्याच्या रेशोमध्ये जर पाहायला गेलं तर एवढेच मुलं हे सिलेक्ट होणार होते म्हणजे मेन्ससाठी. तर ह्याच्यामध्ये काही घाबरायचं काही कारण नाही. ओके, आणि सगळ्यात महत्वाचा हा चान्स, सगळ्यात मोठा चान्स आहे एसबीआय मध्ये जाण्याचा तुमचा. तुमच्या जे काही तयारीला एक थोडासा पुश लागणार आहे हे 4-5 दिवस. त्याच्याच अनुषंगाने हे आपला प्रयास की ह्याच्यामध्ये आपण जे काही 10-12 व्हिडिओ मेन्स लेवलचे घेतले आहेत त्याच्यामध्ये मिसलेनियस टॉपिक्स आहेत, पझल्स आहेत, हे तुम्ही पाहून जावा आणि याचं जे काही सोल्युशन आहे तुम्ही ट्राय करा. तुम्हाला पण येते का पहा. याच्याच अनुषंगाने याच्याच जे काही पातळीवर तुम्हाला मेन्स लेवलला क्वेश्चन येणार आहेत तरी याचा तुम्हाला फायदा होणार आहे. तर ठीक आहे, जास्त वेळ न घेता आपण सुरू करू. तर बघा काय म्हणतं इथं, हे आहे 12 पीपल्स, ABCDEFGHIJKL पर्यंत आहेत म्हणले आणि हे अराउंड 2 कॉन्सेंट्रिक स्क्वेअर्स. टू कॉन्सेंट्रिक स्क्वेअर्स म्हणजे एकावर एक, म्हणजेच की आता हा एक आहे स्क्वेअर आणि याच्यावरती हा एक स्क्वेअर. ठीक आहे, हे समजलं असेल तुम्हाला. नेक्स्ट म्हणले 4 पीपल वेर सीटेड ऑन एजेस ऑफ आउटर टेबल. म्हणजे जे काही 4 लोक आहेत हे आउटर टेबलच्या एजेसवर म्हणजे 1, 2, 3 आणि 4 हे एजेसवर बसले आहेत म्हणते. याच्यावरून हे समजलं असेल. नेक्स्ट आहे 4 जण जर आउटर टेबलला एजेसवर बसला असतील, ऑब्व्हियसली 8 जण उरलेले हे इनर टेबलला बसले असतील. तर इथं दिला असेल बघा 8 पीपल्स वर सीटेड इन इनर स्क्वेअर सच दॅट 1 वॉज सिटिंग ऑन ईच एज अँड 1 ऑन ईच कॉर्नर. ठीक आहे, तर हे जे काही 8 आहेत उरलेले म्हणले हे आहेत म्हणले एजवर 4 जण, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 हे असे बसले आहेत. म्हणजे 4 जण कॉर्नरला आणि 4 जण एजला. काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आणि पुढे दिलेलं आहे एव्हरी पर्सन फेसिंग इनवर्ड. म्हणजे हे सगळेजण कुठे फेस करतायत? इनवर्ड, इधर आउटर टेबल और इनर टेबल वाला. ठीक आहे, डायरेक्ट दिले काही प्रॉब्लेम नाही. मग बघा इथं आहे इच वन ऑफ देम वॉज डिफरंट एज अमंग 12 ते 10. ओके, ठीक आहे, असेंडिंग डिसेंडिंग कसं पण दिलेलं आहे. मे बी 45 जास्त असेल याच्यामध्ये आतापर्यंत दिसत आहे. तर मिनिमम 10 एज आणि मॅक्झिमम 45 एज इथं दिलेली आहे. हे 12 जणांची एज आहे. ओके, हे समजलं असेल तुम्हाला. फर्दर इट इज नोन दॅट पझल सुरू आहे. तर हे जे काही वरून कंडिशन्स तुम्हाला दिलेले आहेत गिवन डेटा, त्याच्यावरून तुम्हाला एवढं समजलं की 2 कॉन्सेंट्रिक स्क्वेअर्स आहेत, एक मध्ये इनर टेबल आहे आणि एक आउटर टेबल आहे. आउटर टेबलवर फक्त 4 जण बसले आहेत म्हणले ते ना, आणि जे काही इनर टेबल आहे त्याच्यावरती 8 जण बसले. ते 8 जण कसे बसले तुम्ही बघितले की इनर जे काही एजेस आहेत त्याच्यावरती 4 जण आणि कॉर्नरला 4 जण, आणि जे काही सर्वजण आहेत 12 जण हे इनवर्ड फेस करतायत. ठीक आहे, म्हणजेच हे जे काही आहेत 12 जण हे असं फेस करतायत. ओके, तर सुरू करू आपण डायरेक्टली. हे पझल आहे, इथपर्यंत आपण सगळं गिवन डेटा घेतलेला. ओके, आपण नॉर्मल जे काही आपण करतो 2 कंडिशन सुरू करतो काय. ठीक आहे, तर आपण सुरू करू. बघा आता हे इनर टेबल आपण काढू. इनर टेबल पहिल्यांदा इनर टेबल मध्ये 4 जण 8 जण आहेत म्हणले 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. ठीक आहे, आणि हा आउटर टेबलवर. ठीक आहे, ओके, आउटर टेबलवरती आउटर टेबलवरती 4 जण आहेत. जास्त मोठा नको काढायला. 1, 2, 3 आणि हे 4 आणि बाकी सगळे
इन्व्हर्ट फेस करतायत म्हटलंय. मग आपण पटकन 2 कंडिशन काढून घेऊ म्हणजे आपल्याला नंतर त्रास नको व्हायला, म्हणजे एकदाच सुरू करायला येते आपल्याला. ठीक आहे, फक्त आपल्याला मेन्सला काय वेळ घालायचा नाही आपला कुठंच वाया. 1, हे 2, हे 3, हे 4, हे 5, 6, 7, हे जरा काढी खूपच, आणि हे 8. ठीक आहे, ड्रॉइंग वरती जाऊ नका कारण भारी ड्रॉइंग आहे, काय प्रॉब्लेम नाही. इथे बघा, हे आपण एक हे आउटर टेबल. ओके, जेव्हा क्वेश्चन मध्ये दिलेलं असेल कॉन्सेंट्रिक स्क्वेअर, कॉन्सेंट्रिक जे काही क्यूब असेल किंवा कॉन्सेंट्रिक सर्कल, तर एकामध्ये, ठीक आहे, असं घ्यायचंय. आणि इनवर्ड आहे, सर्वजण इनवर्ड फेसिंग आहेत, सो इथं करायची गरज नाही, इनवर्ड फेस करतायत, लक्षात ठेवायची आहे. सुरू करू आपण. बघा इथं काय म्हणलंय, पहिल्यांदा आपण एजेस, हे जे काही एजेस दिले यांना डिसेंडिंग ऑर्डर लावून घेऊन, म्हणजे आपल्याला त्याचा फायदा होईल नंतर. ठीक आहे, तर आपण या साईडला एजेस लावून घेऊ. ठीक आहे, सगळ्यात मोठं काय बघा इथं 45. 45 पासून सुरू करायचं. मग इथं 45, देन आहे 42, 45, 42, 42 पेक्षा सगळ्यात लहान आहे 36, देन 33, देन आहे 30, इथं आहे 30, 33, 42 झालं. पुन्हा आता 33 पेक्षा लहान कोण, 30 झाला. 30 पेक्षा लहान कोण आहे मग 28, हे तर 28 आहे. ओके, म्हणजे हे तुम्हाला तिने एजेस नुसार जरी दिलं तरी डायरेक्ट तिथल्या तिथं बसवायला येते. म्हणून हे पहिल्यांदा लिहून घ्यायचं 28, देन क्या है 28 के नीचे है 24 बराबर. नंतर आहे 24 आहे म्हणले, नंतर आहे 21, 21 पेक्षा लहान आहे 17, 21 पेक्षा लहान आहे 17, पुन्हा 16, पुन्हा 12 आणि 10, 12 आणि 10. ठीक आहे, तर हे पाहिजे आपल्याला 12 जण. बघा इथे 12 जण आहेत का, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ओके, आपलं हे एजेस झाला असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर ना. ओके, म्हणजे सगळ्यात मोठा वर आला. आता बघा काय म्हणलंय, फर्दर दॅट जे हु वॉज जस्ट यंगर दॅन ए म्हणलंय, म्हणजे हा जो काही जे आहे हा जस्ट यंगर आहे, म्हणजे ए पेक्षा जस्ट लहान आहे. अरे रे रे, ये का हुआ, ये का हुआ. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. ओके, हा जे काही जे आहे हा जस्ट यंगर आहे ए पेक्षा, म्हणजे ए पेक्षा जस्ट लहान आहे. म्हणजे कसं असणार बघा, आता जर समजा जे जर 42 असेल तर ए 45 असणार, जे जर 36 असेल तर ए 42 असणार, असं. ठीक आहे, नेक्स्ट म्हणलंय वॉज सेकंड टू द लेफ्ट ऑफ के. आता बघा काय म्हणलंय, जे हु जस्ट यंगर टू ए, म्हणजे जे हा ए पेक्षा लहान आहे, वॉज सेकंड टू द लेफ्ट ऑफ के. मग आता हा जो काही वॉज आहे हा ए साठी आलेला आहे का जे साठी? ऑब्विसली जे साठी, कारण जेव्हा इथं कॉमा असतो, कॉमाच्या नंतर विच किंवा हु जर असेल तर हा नियरेस्ट साठी येतो, हे आपण पाहिलेलं आहे. आणि वॉज अँड जर असेल तर हा जो काही फर्स्ट वाला पर्सन किंवा जे काही टर्म आहे त्याच्यासाठी येतो, हे पाहिले आपण. ठीक आहे, म्हणून केच्या हा जो काही जे आहे हा सेकंड टू द लेफ्ट आहे. ठीक आहे, हा सेकंड टू द लेफ्ट आहे. मग इथं लिहायचं आपण डायरेक्टली, हा केच्या सेकंड टू द लेफ्ट आहे, म्हणजे ही कंडिशन आपली झाली इथं जी. मग नेक्स्ट बघा, ई वॉज सीटेड अपोजिट टू द पर्सन विथ डिफरन्स ऑफ 4 years इन द एज विथ बोथ सिटिंग ऑन सेम स्क्वेअर. आता काय म्हणले बघा, ईच्या अपोजिट असा पर्सन आहे, ईच्या अपोजिट असा पर्सन आहे की त्याच्या एज मधला डिफरन्स या दोघांचा काय आहे, -4 आहे, आणि यांचा स्क्वेअर सेम आहे म्हणलंय. हे आपण लिहून घेतलं, हे समजलं असेल तुम्हाला. लाईन थोडी कन्फ्युजिंग आहे. ठीक आहे, इथे बघा, ई वॉज सीटेड अपोजिट टू द पर्सन विथ अ डिफरन्स ऑफ 4 years इन एज विथ बोथ सिटिंग ऑन सेम स्क्वेअर, म्हणजे ई आणि जो काही -4 किंवा +4 असेल तो सेम स्क्वेअर मध्ये आहे. ठीक आहे, आता बघा नेक्स्ट आहे. मग आता इथं डिफरन्स बघा, 4चा डिफरन्स कशामध्ये आहे. आता 10 आणि 4 14 आहे का नाही, 12 आणि 4 16 आहे बरोबर, 16 आणि 4 20 आहे का नाही, 17 आणि 4 21 आहे, ओके आहे. 21 आणि 4 25 आहे नाही, 24 आणि 4 28 आहे, 28 4 32 आहे नाही, 30 आणि 4 नाही. फक्त 2 कंडिशन होऊ शकतात इथं, 12 आणि 4 16 आणि 17 आणि 4 21.
सॉरी 3 आहेत आणि 24 आणि 28 3 कंडिशन आहेत म्हणजे डायरेक्ट आपण घेऊ शकत नाही. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट असेल काहीतरी. मग बघा इथं वर्ण झालं आपलं सेम स्क्वेअर. नेक्स्ट आहे द पर्सन हू इज 45 year old वॉज सीटेड टू इमिजिएट राईट ऑफ ए. 45 year वाला जो कोणी असेल हा एच्या इमिजिएट राईटला आहे. इथल्या इथं आपण करून घेतलं म्हणजे जास्त कंडिशन घ्यायची गरज नाही. इन इनर स्क्वेअर म्हणजेच आता बघा हा ए कुठं असेल आणि इनर स्क्वेअरला ए इज इक्वल टू इनर स्क्वेअर हे आपण लिहून घेतलं. नेक्स्ट आहे सी थर्ड टू द राईट ऑफ एच. आता बघा एचच्या थर्ड टू द राईटला सी आहे म्हणलंय, काहीच प्रॉब्लेम नाही, इथं घेतलं. पुन्हा नेक्स्ट आहे सी अपोजिट टू द पर्सन ऑफ 10 years ऑफ एज. सी हा अपोजिट आहे 10 वर्षवाल्यांचा. नेक्स्ट विथ म्हणलंय विथ बोथ सिटिंग ऑन सेम स्क्वेअर. मग आता ही बोथ कोण असतील, सी आणि 10 वर्षवाले. ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, हे आपण असं घेतलं. हे जे काही आहेत हे स्क्वेअर मध्ये आहेत म्हणले. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट आहे ई वॉज सेकंड टू द राईट ऑफ सी. आता बघा मग इथं घ्यायचं ई वॉज सेकंड टू द राईट ऑफ सी. इथं घेतलं आपण डायरेक्ट म्हणजे जास्त डबल कंडिशन घ्यायची गरज नाही. नेक्स्ट बघा एफ हू वॉज सिटेड ऍट वन ऑफ द कॉर्नर्स वॉज 28 years old. म्हणजे एफ कुठं असेल इनर टेबल ऑब्विसली. एफ इज इक्वल्स टू 28 इज इक्वल्स टू कॉर्नर म्हणजे हे सुरू झालं आपलं, हे फिक्स झालं आपल्याला. ठीक आहे, एफ फिक्स भेटला इथं. ठीक आहे, हे झाली कंडिशन. एफ हा द पर्सन इमिजिएट लेफ्ट ऑफ बी वॉज नॉट 42 year old म्हणलंय. बीच्या इमिजिएट लेफ्टला जो कोणी असेल हा 42 years आहे का नाही, मग ह्याला आपण असं केलं. मग नेक्स्ट आहे डी हा 33 वर्षाचा आहे म्हटलंय. आता इथं 28 झालं, 28 ला एफ आलं. ठीक आहे, डी वॉज 33 year. आता इथं 33 ला पण क्रॉस करायचं आपण म्हणजे डी आला इथं. डी 33 year old वॉज सीटेड अपोजिट टू जी. आता डी हा अपोजिट टू जी आहे आणि हा 33 वर्षाचा आहे म्हणलंय. ठीक आहे, विथ बोथ ऑफ देम सीटेड ऑन आउटर टेबल. म्हणजे हे दोघं आउटर टेबल आहेत. या दोघांची कंडिशन समजली तुम्हाला, आउटर टेबल. ठीक आहे, म्हणजे या चारही पैकी डी आणि जी एका ठिकाणी बसणार आहे. ठीक, काही प्रॉब्लेम नाही, आपण घेऊ ते. आउटर स्क्वेअर झाला. मग नेक्स्ट आहे जे वॉज 1 year older than एल. आता बघा जे वॉज 1 year older than एल म्हणले. आता बघा इथं 1 वर्षानं मोठं कोण आहे का बघा. इथं 10 2 12 आहे, 12 1 13 नाही, 16 1 17 आहे. इथं होऊ शकतं काय, जे एल्डर आहे म्हणले एल पेक्षा. इज इक्वल टू जे आणि हा एल 12 येईल, नाही सॉरी एल 16 येईल आणि जे 17 येईल. 1 वर्षानं मोठा आहे ना. ठीक आहे, म्हणजेच हे 17 कॅन्सल केलं, इथं जे आलं 17 आणि 16 ला काय येईल मग एल येईल. ठीक आहे, हे समजलं असेल तुम्हाला. नेक्स्ट बघा काय म्हणले जे वॉज 1 year older than एल हू वॉज सिटिंग इन द लाईन ऑफ साइट ऑफ ए. आता बघा ह्याचा मतलब काय, या लाईन मध्ये कन्फ्युज होणार. एल हू कोणासाठी असायला असेल, एल साठी नियरेस्ट जो आहे तो. नेक्स्ट म्हणले वॉज सिटिंग इन द लाईन ऑफ साइट. लाईन ऑफ साइट म्हणजे काय, समजा आता ए जर इथं असेल तर हा एल कुठे यायला पाहिजे, लाईन ऑफ साइट म्हणजेच या इधर इथं आला पाहिजे, इथं म्हणजे एका लाईन मध्ये आला पाहिजे तो. इधर एल इथे येऊ शकतो किंवा एल इथं पण येऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे जे काही ए आहे त्याच्या एका लाईन मध्ये आला पाहिजे तो. ठीक आहे, म्हणून याच्यावरून तुम्हाला समजलं असेल ए जो आहे हा कॉर्नरला बसणार आहे का नाही. ठीक आहे, लाईन ऑफ साइट वर कसं येणार मग तो. ठीक आहे, असं हा एल आपण काढू. ठीक आहे, ही कंडिशन आपली होती अशी. ठीक आहे, नेक्स्ट आहे जे वॉज 1 year older than एल हू वॉज सिटिंग इन अ लाईन ऑफ साइट विथ लाईन ऑफ साइट ए. आता कोण आहे एल, हा लाईन ऑफ साइट विथ ए असं घेऊ आपण म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. विथ नो वन सिटिंग बिटवीन देम म्हणजे दोघांमध्ये कोणीच बसलं नाही. म्हणजेच आता याच्यावरून तुम्हाला डायरेक्ट कळायला असेल ए हा इथंच बसला असेल, ए हा इथंच बसला असेल आणि एल हा इथंच बसला असेल. का, कारण आता जर समजा लाईन ऑफ साइट म्हणजे एकाच्या समोर एक, म्हणजे बघा आता इथं एल ला इथं घेतलं, एल ला इथं घेतलं.
समजा एल ला इथं जर घेतला असता, एल ला इथं जर घेतला असतं वर, तर या ए आणि एल मध्ये एक जण इथं असला 6 वाला, ठीक आहे, म्हणून एल ला इथं घेतलं, ठीक आहे, हे समजलं असेल तुम्हाला. ओके, ही कंडिशन झाली लाईन ऑफ साईटची. हे फक्त आणखीन सुरू नाही केलं आपण, सांगितलं तुम्हाला लाईन ऑफ साईट म्हणजे काय असतं. ओके, नेक्स्ट बघा, नो पर्सन सिटिंग बिटवीन देम. हा, नेक्स्ट आहे द पर्सन इमिजिएट लेफ्ट ऑफ आय वॉज ऍट लिस्ट 10 years यंगर दॅन हिम. ओके, म्हणजेच आयच्या इमिजिएट लेफ्टला जो कोणी असेल हा मिनिमम 10 वर्ष, ऍटलिस्ट 10 वर्ष कमी पाहिजे आय पेक्षा. ओके, हे आहे ती कंडिशन. आय हुज एज वॉज मल्टिपल ऑफ बीज एज. आता मल्टिपल ऑफ बीज एज म्हणजे बीची एज काय असणार आहे बाबा, बीचं एज काय असणार आहे, इधर 12, 12च्या मल्टिपल मध्ये 24 आहे, किंवा 21 आणि 42, 21 आणि 42 हे पण असू शकतं. दोन कंडिशन आहेत बी साठी. ओके, मग इथं आपण लिहून घेऊ आय इज इक्वल्स टू बी इंटू एक्स मल्टिपल ऑफ बीचे आहे, ठीक आहे. वॉज सिटेड ऑन आउटर टेबल, म्हणजे जे काही आय आहे हे आउटर टेबलला आहे, म्हणजे हे इकडे घ्यायचं आपण, इज इक्वल टू आउटर टेबल, ठीक, काही प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट आहे बघा, द पर्सन हु वॉज 42 year old सेकंड टू द लेफ्ट ऑफ द पर्सन 21 year old. आता हे 42 year old जो आहे हा इथं आहे, ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. ई वॉज नॉट अपोजिट टू ए म्हणले, ई वॉज नॉट अपोजिट टू ए, ठीक आहे, हे झालं. आता बघा सुरू करू आपण. आता लाईन ऑफ साईट मध्ये म्हणले म्हणजे एका समोर एक, ठीक आहे. मग आता ए आणि एल ला इथं घेतलं, आणि आणखीन एक कंडिशन होऊ शकते ए आणि एल ची. एल इथं पण येऊ शकतो, एल इथं पण येऊ शकतो, एल इथं पण येऊ शकतो, ठीक आहे. पण आपण सुरू करू इथून. आता बघा, आता ए आणि हिची कंडिशन घेतली, एच्या इमिजिएट राईटला कोण आहे 42, एच्या इमिजिएट राईटला कोण आहे सॉरी 45. मग सुरू केलं इथून. हा, आता आणि हा इनर टेबल आहे हे समजलं असेल. मग इथून हे सुरू झालं आपलं, आणि केच्या जे काही हे आहे जेचे, हा हा हे काय इथं समजलं असेल तुम्हाला, एची एज येते इथून डायरेक्ट. जो काही जे आहे हा इमिजिएट यंगर आहे ए पेक्षा म्हणले, म्हणजे एची एज किती असेल 21, एची एज 21 असेल. मग इथं तुम्हाला दिलाय डायरेक्ट 21च्या सेकंड टू द लेफ्टला कोण आहे 42, मग 42 इथं येईल, ठीक आहे. हे समजलं असेल तुम्हाला कसं बसतं. मग कंडिशन आपली ही एक कंडिशन झाली 45 वाली, एल आणि ए वाली कंडिशन झाली, 21 आणि 42 वाली कंडिशन झाली, ठीक आहे. हा, आता बघा नेक्स्ट कंडिशन काय होऊ शकते. सी च्या अपोजिट 10 आहे म्हटलंय. नेक्स्ट कंडिशन आय बी ई च्या अपोजिट जो कोणी असेल हा दोघांचा डिफरन्स मायनस असेल, ठीक आहे. एफ 28 आहे, ईच्या अपोजिट एच्या आणि ह्याचा एफ 28 आहे, आणि कॉर्नरला आहे म्हणलंय, ठीक आहे, काय प्रॉब्लेम. मग याच्यावरून सुरू आपण कुठून करू शकतो बघा, एच आहे, सी आहे, सी च्या अपोजिट 10 आहे, डी आणि जी हे आउटर टेबलला आहे. ओके, आता बघा दोन कंडिशन येणार, इधर डी इथे येणार आउटर टेबल आहे, इथे बघा डी आणि जी हे अपोजिट आहेत म्हणले, आणि दोघं पण आउटर टेबल आहेत म्हणले. डी ची 33, जर समजा डी जर इथे घेतलं 33, आणि जर जी इथे घेतलं, जीचं काय माहित नाही आपल्याला, दोघं आउटर टेबल आहेत. आता डी आणि जी इथं का बरं येणार नाही, कारण एल इथं आहे म्हणून येणार नाही, ठीक आहे, सोपं आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि डी ला इकडेच का घेतलं, इकडेच का नाही घेतलं, ती दुसरी कंडिशन होऊ शकते. एक कंडिशन आपण बसवतोय, दुसरी कंडिशन पण बसू शकते, काय प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. डी आणि जी ची कंडिशन झाली. आता नेक्स्ट बघा, मग आता एक कंडिशन बघायची, सगळ्यात मोठी कंडिशन दिले, एचच्या सेकंड टू द राईटला सी आहे. आता बघा, आता एचच्या सेकंड टू द राईटला सी आहे, समजा इथून सुरू करू आपण. एचच्या सेकंड टू द राईटला सी, सी जर इथे घेतला, सीच्या अपोजिट कोण येणार 10, सीच्या अपोजिट इथे 10 दिले, इथे दिले, आणि सीच्या जे काही आहे हा सेकंड टू द राईटला कोण आहे ई आहे म्हटलं. ई जर इथे घेतलं, ईला किती आहे 45 आहे, ईला इथल्या याच्यानुसार 45 एज येणार, आणि ईच्या अपोजिट जो कोणी असेल त्याचं एज हे 4 वर्षाचा डिफरन्स पाहिजे. मग आता ह्या 45 आणि ह्याच्यामधला काही आहे का, 45 - 4 41 यायला पाहिजे, आहे का तिथं नाही, म्हणून ही कंडिशन बसणार नाही. मग एच कॉर्नरला येणार नाही, मग एच ला इथं घेतलं 42 ला, एच ला इथे जर घेतलं तर सी इथे येणार नाही, थर्ड टू द राईट सॉरी, हा सी इथे येणार, सी इथे येणार 45च्या जागी, सीच्या अपोजिट कोण 10, सीच्या अपोजिट कोण 10,
सी ची अपोजिट कोण 10, 10 ला इथे घेतलं आणि ई इथे येणार, मग ई इथे येणार. ठीक आहे, ई इथे येणार. समजा इथं आपण एच ला घेतलं 42च्या जागी, एच ला इथे घेतलं थर्ड टू द राईट, इथं फर्स्ट इथं सेकंड, सी ला किती 45 आहे ना. आता मग सीच्या सेकंड टू द राईटला कोण आहे ई, मग ई ला इथे घेतलं समजा आणि सीच्या अपोजिट इथं दिलंय, सीच्या अपोजिट हे ज्याचं कोणाचं एज आहे 10 वर्ष तिथे नाही येणार म्हणले इथं. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता एवढी कंडिशन झाली. आता नेक्स्ट इथे दिले बघा, आय हा आउटर टेबल आहे म्हणले, आय मग इथे येणार, आय हा आउटर टेबल आहे, आय इथे येणार, एकच जागा उरली आहे म्हणून. आता बघा एफ हे 28 आहे आणि कॉर्नरला आहे म्हणजे, आता बघा एफ ची कंडिशन, एफ ची एज 28 आहे आणि कॉर्नरला आहे, मग एफ ला जागा कुठली उरली हो, एकच उरली, एफ ला जागा एकच उरली. ठीक आहे, कारण इथं 10 आहे, हे जे काही आहे हे 10 इयर आहे, कारण जो काही सीच्या अपोजिट असेल हा 10 वर्षाचा असणार आहे. ओके, म्हणून हे इथं आपण 10 इयर घेतलं. ठीक आहे, 42 झालं, एफ झालं, हे झालं. आता ईच्या अपोजिट ए नव्हता, ऑब्व्हियसली नव्हता. ठीक आहे, आता मग एज कोणाकोणाची उरली बघा, एल ची 16 इथं, एल ची 16 आहे, मग इथं एल ला एल देऊन टाकू. डी ची 33 झाली, डी ची 33 झाली, एफ ची 28 झाली, ए ची 21 झाली, जे ची 17 आहे. आता जे कुठे येऊ शकतो बघा, जे ची एज 17 आहे, म्हणजे ला एकच जागा उरली, इथं जे ला एकच जागा उरली 17. ठीक आहे, जे ची पण झाली. आता एज कुणाची उरली बघा 24. आता बघा इथं डायरेक्ट दिली, ईच्या जो कोणी अपोजिट असेल त्यांच्या एजचा डिफरन्स हा 4 इयरचा असला पाहिजे. मग बघा इथं ईच्या अपोजिट कोण आहे एफ, आणि त्याची एज किती 28, मग यांच्या 28 पेक्षा 4 वर्षांना मोठा, 28 आणि 4 32, 32 आहे का एज नाही, मग 28 पेक्षा 4 वर्षांना लहान ई येईल, ईची एज काय येईल 24, मग इथे घ्या 24. ठीक आहे, 24 एक जागा उरली आहे, ती काय येते ते बघू आपण. ठीक आहे, हे झालं, ही कंडिशन झाली ईच्या अपोजिट वाली. आता नेक्स्ट आहे बघा, आता बी ला कुठं बसवायचं, बी ची कंडिशन कुठं बसवायचं, बी आणि काय बसले, बी आणि उरले कोण आता, डी झालं, ई झालं, 21 झालं, एल झालं, ए झालं, आयच्या हे जे काय आहे. ठीक आहे, एज बघा कोणाचं एज उरले का, एज 45, सी ला 45 आहे, सीचं झालं, 42 पण झालं, एच ला 36 उरले, 36 आणि 10 आणि 12. ओके, काहीच प्रॉब्लेम नाही. आता बघा एक कंडिशन राहिली आपली, जो काही आय आहे, आय हा बीच्या एजच्या मल्टिपल मध्ये आहे, म्हणजेच आता बघा इथं उरले काय 12 आणि 10. आता 12च्या मल्टिपल मध्ये 24 किंवा 36 पाहिजे, इथं आहे का, 12च्या मल्टिपल मध्ये 24 इथं आहे आणि 12च्या मल्टिपल मध्ये 36 पण आहे, 12च्या मल्टिपल मध्ये 36 पण आहे, म्हणजे बी ची एज 12 येऊ शकते. पण बी कुठं बसू शकतो बघा, बी ला जागा कुठं आहे, इधर इथं तर एक आहे आणि इथं तर एक आहे, बी ला इथं तर एक आहे आणि इथं तर एक आहे. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. मग बघा आणि आणखीन एक कंडिशन आहे, 10च्या मल्टिपल मध्ये 30 पण आहे, 10च्या मल्टिपल मध्ये 30 आहे, म्हणजे आयची एज 30 पण येऊ शकते. पण इथे एक सगळ्यात मोठा पण आहे, जो कोणी आयच्या इमिजिएट लेफ्टला आहे, इथं दिले कंडिशन, हे आयच्या इमिजिएट लेफ्टला आहे, त्याचं मिनिमम एज हे आय पेक्षा 10 वर्षानं कमी पाहिजे. म्हणजेच आता बघा इथं आयला जर 36 घेतलं आणि बी ला जर 12 घेतलं तर त्याचं एज किती पाहिजे, जीचं मग 10 वर्ष पाहिजे, जीचं वर्ष 10 पाहिजे आणि बीच्या इमिजिएट लेफ्टला 42 नाही पाहिजे, हे पण आहे, ही पण कंडिशन फुलफिल होतं, काय प्रॉब्लेम नाही. आयचं बी एक्स, आयचं 10 वर्ष, बी तिथं आहे, बीच्या इमिजिएट लेफ्ट, आय हा आउटर टेबलला 21, ई ए, काही कंडिशन राहिली का बघा आपली, was seated outer table 21, E was not opposite to A. ठीक आहे, समजा इथं बी ला जर घेतलं, इथं जर बी ला घेतलं, एक जागा उरली म्हणून बी ला घेतलं, मग इथं 12, मग 12 घेतलं, इथं 12 घेतलं समजा, आता इथं 36 घेतलं, 36 घेतलं, मग आयच्या जी इमिजिएट लेफ्ट आहे, एज एकच उरले 30, एज एकच उरले 30, आणि इथं तर 30 घेतलं समजा, इथं जर 30 घेतलं तर त्यांचा मिनिमम जो काही डिफरन्स आहे 10 वर्षाने कमी पाहिजे, इथं तर 6 वर्षाचा आहे, म्हणून बी ला 12 येईल का नाही, बी ला एकच उरली जागा इथं,
बी ला एक जागा उरली 10, बी हा 10 वर्षाचा आहे, मग 10च्या पट्टीत काय आहे 30, आईचं एज काय येईल 30. मग आता ह्याच्यापेक्षा मिनिमम 10 वर्षानं कमी काय येईल हो, हे 12 वर्षाचं. डायरेक्ट एकच उरले 12 वर्ष, मग इथं घेतलं 12 वर्ष. आय होप हे समजलं असेल तुम्हाला. आणि जो कोणी उरलेले एज आणि उरलेला माणूस आहे तो इथे येईल. ठीक आहे, हा इथे येईल. हे होतं एसबीआय क्लरिकल मेन्स लेवलचं पझल. एसबीआय क्लरिकल मेन्स, ठीक आहे, क्लर्क मेन्स लेवलचं पझल होतं आणि प्रॉपर मेन्स लेवलचं पझल आहे. वेळ खाऊ आहे पण सॉल्व्ह होऊ शकतं वेळ दिला तर त्याला तुम्हाला. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला मिनिमम 3 ते 4 मार्क भेटून जाणार आहेत आरामात. 3 ते 4 क्वेश्चन पण येऊ शकतात. ठीक आहे, तर हे होतं मेन्स लेवलचं पझल. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण घेणार आहे मशीन इनपुट आउटपुट. हे मशीन इनपुट आउटपुट आहे. मशीन इनपुट आउटपुट आहे. याचं पहिल्यांदा तुम्ही लॉजिक सॉल्व्ह करून टेलिग्राम चॅनलवरती टाका त्याचा आन्सर जर तुम्हाला येत असेल तर. जर काही लॉजिक येत नसेल तर आपण हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहेत. हा एक मशीन इनपुट आउटपुट घेणार आहे. नेक्स्ट जो काही क्वेश्चन असेल तो आपण घेणार आहे. ओके, आय होप तुम्हाला जे काही आहे व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.